23 ऑगस्ट नंतर कांदा दर होणार 5 रुपये पार, तर राज्यात कांद्याला दर कडाडले। किरकोळ बाजारामध्ये कांदा हा 40 रुपये प्रति किलोने त्या ठिकाणी विकला जातोय, तर बाजार समित्यांमध्ये कांद्याला सध्या 30 ते 35 रुपयांच्या दरम्यान बाजारभाव मिळतानाचं चित्र त्या ठिकाणी दिसतंय। शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी आणणारा कांदा आज शेतकऱ्याला हसवताना दिसतोय, तर बाजारभाव अभ्यासकांच्या मते राज्यासह देशामध्ये कांद्याची तीव्र टंचाई त्या ठिकाणी आता निर्माण होणार आहे। एनसीसीएफ आणि नाफेडकडे देखील कांद्याचा तोकडा साठा त्या ठिकाणी शिल्लक आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळात कांदा उत्पादकांना चांगले दिवस येतील हे त्या ठिकाणी नक्की। लाल कांदा मार्केटमध्ये यायला अजून 2 महिने अवकाश आहे। याशिवाय खरीप कांद्याची लागवड देखील घटलेली आहे। या सर्वच गोष्टींच्या पार्श्वभूमीवरती कांद्याला नेमके काय दर मिळणार, शिवाय मागणी आणि पुरवठ्याचं गणित यापुढे नेमकं कसं असणार, सध्याची कांद्याची जी काय आवक आहे ती कशी आहे, कांद्याच्या निर्यातीचं गणित नेमकं कसं आहे, याशिवाय कांदा लागवडीचं क्षेत्र, या सर्व गोष्टींचा आढावा व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि चॅनलवरती आपण जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब देखील करा। शेतकरी बंधूंनो, कांदा बाजारभावाचं गणित हे मागणी आणि पुरवठा, याशिवाय कांद्याचं लागवड क्षेत्र, कांद्याची मार्केटमध्ये होणारी आवक, याशिवाय कांद्याची जी निर्यात होते आणि त्या निर्यातीमुळे जे परकीय चलन राज्यामध्ये परिणामी देशामध्ये दाखल होतं, या सर्व गोष्टींवरती कांद्याचे दर हे त्या ठिकाणी अवलंबून असतात। सध्या जर का आपण कांद्याचे बाजारभाव जर पाहिले तर सोलापूर बाजार समिती असेल, पिंपळगाव बसवंत असेल, लासलगाव असेल, चांदवड असेल, कळवण असेल, आळेफाटा असेल, मनसर असेल, ओतूर असेल, अशा सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याला दर हे आता त्या ठिकाणी 30 रुपयांच्या वरती गेल्याचं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। येणाऱ्या काळामध्ये हे जे काही दर आहेत ते त्या ठिकाणी 50 रुपयांचा टप्पा देखील पार करू शकतात असं बाजार अभ्यासकांचं म्हणणं आहे। एकंदरीतच जर आपण पाहिलं तर रब्बीचा जो काय कांदा आहे तो सध्याला त्या ठिकाणी ज्याचा साठा फारच कमी राहिलेला आहे। देशामध्ये सध्या वापरला जाणारा बहुतांश कांदा हा एप्रिल आणि मे महिन्यातील काढणीत झालेला तो रब्बी कांदा आहे। याशिवाय मान्सूनचा पाऊस असेल, सतत ढगाळ वातावरण, वाढलेली आर्द्रता यामुळे जो काय चाळीतील कांदा आहे ते सडण्याचं आणि त्याचं वजन घटण्याचं प्रमाण हे त्या ठिकाणी वाढलंय। याशिवाय ऑगस्ट सप्टेंबर दरम्यान दरवर्षी रब्बी कांद्याचा साठा हा नॅचरली कमी होत असतो आणि जो गुणवत्तेचा जो काय कांदा असतो तो मर्यादित प्रमाणात शिल्लक राहिल्यानं चांगल्या प्रतीच्या कांद्याला हे प्रीमियम दर हे त्या ठिकाणी दरवर्षी मिळतच असतात। एकंदरीत आपण जर पाहिलं तर नाशिक, अहिल्यानगर, पुणे या मुख्य कांदा पट्ट्यामध्ये त्या ठिकाणी दैनंदिन ट्रॅक्टर आणि गाड्यांची जी काय आवक आहे ती आता घटली आहे। मध्य महाराष्ट्रात सुरू असलेल्या पावसामुळे कांद्याची काढणी, वर्गवारी आणि वाहतूक यावर थेट परिणाम झाला आहे आणि यामुळे मुख्य बाजार समित्यांमध्ये मागणीच्या तुलनेमध्ये आवक सध्याला त्या ठिकाणी कमी पडत आहे। एकंदरीतच उत्तर भारत, दक्षिण भारत आणि मोठ्या मेट्रो शहरांमधून मग मुंबई असेल, दिल्ली, कोलकाता, बँगलोर यासारख्या शहरांमध्ये कांद्याची मागणी ही सतत वाढत आहे। रब्बी कांद्याचा साठा आता संपत आल्यानं नवीन जो काय लाल कांदा आहे, ज्याला की आपण खरीपाचा कांदा म्हणतो, हा बाजारामध्ये यायला अजून वेळ असल्यानं डिमांड जास्त आणि सप्लाय कमी अशी सध्या स्थिती निर्माण झाली आहे आणि ही जी काय मधली तूट आहे ती कांद्याच्या बाजाराला त्या ठिकाणी आधार देताना चित्र एकंदरीत त्या ठिकाणी दिसते। एकीकडे केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवरील निर्बंध शिथिल केल्यानंतर आणि निर्यात शुल्क टप्प्याटप्प्याने समायोजित केल्याच्या नंतर बांगलादेश असेल, श्रीलंका, मलेशिया आणि आखाती देशांमध्ये भारतीय कांद्याला मोठी मागणी मिळत आहे। परंतु पाकिस्तान आणि इजिप्तच्या कांद्याच्या तुलनेमध्ये भारताची कांद्याची गुणवत्ता चांगली जरी असली तरी जे काय बाजारभाव आहेत ते त्या ठिकाणी जास्त आहेत आणि ज्यामुळं देशांतर्गत जे काय दर आहे ते त्या ठिकाणी या निर्यातीमुळं टिकून राहण्यामध्ये थोडीशी त्या ठिकाणी मदत आत्ता सध्याच्या घडीला होत आहे। एकंदरीतच आपण जर का पाहिलं तर कांद्याच्या दरवाढीमध्ये प्रामुख्यानं चाळीतील जो काय कांदा कमी झाला आणि यामुळे बाजारात चांगल्या दर्जाच्या कांद्याची टंचाई निर्माण झाली, परिणामी बाजारभाव वाढले। एकीकडे हवामान आणि पाऊस आणि वाहतुकीतील जे काही अडथळे आहेत त्यामुळं अचानक जी आवक आहे त्या ठिकाणी मंदावली गेली आहे। सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवरती आणि आगामी जे काही काळ आहे तो सणासुदीचा असल्या कारणानं देशांतर्गत खप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाढणार आहे आणि म्हणूनच कांद्याला हे बाजारभाव हे त्या ठिकाणी पुढील काळामध्ये तेजीत राहतील। दुसरीकडे नवीन खरीपाचा जो काय कांदा आहे, जो नवीन लाल कांदा आहे, तो मार्केटमध्ये यायला अजून 2 महिने अवकाश असल्यामुळं त्या ठिकाणी जी काय तूट आहे मध्यंतरीच्या 2 महिन्यामधली ती भरून काढण्यासाठी कांदा हा त्या ठिकाणी लागणारच आहे आणि म्हणूनच क्वालिटी कांद्याला जवळपास 50 रुपयांच्या आसपास बाजारभाव मिळू शकतो असं बाजारभाव अभ्यासकांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे। सध्याचं आवकीचं प्रमाण असेल, पाऊस आणि आंतरराष्ट्रीय मागणी पाहता कांदा बाजारात मंदीची शक्यता सध्या नाही, तर कांदा बाजारभावात तेजीच राहण्याचा त्या ठिकाणी अंदाज आहे। तोपर्यंत खरीपाचा नवीन कांदा मोठ्या प्रमाणामध्ये बाजारामध्ये येत नाही तोपर्यंत चांगल्या दर्जाच्या रब्बी कांद्याला योग्य बाजारभाव त्या ठिकाणी मिळतच राहील। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमचा जर का रब्बीचा कांदा त्या ठिकाणी साठवून शिल्लक जर असेल तर बाजारामध्ये आणण्यापूर्वी बाजारभावाचं गणित बघा, त्या ठिकाणी कांद्याची टप्प्याटप्प्याने विक्री करा, जेणेकरून तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये नफा हा त्या ठिकाणी होईल।